महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध होणार आहे। अजित पवार एकदा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार आहेत। मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार असल्याचं देखील कळतंय। तर अजित पवार आणि मोहोळ यांच्यामध्ये अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेतलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट पाहणार आहोत। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये 5 जागा अजित पवार गटाला गेल्या आहेत। असोसिएशनच्या 7 जागा या मोहोळ गटाला गेल्यात। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अजित पवार पुन्हा एकदा अध्यक्ष होणार आहेत। मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष होणार आहेत। महासचिव आणि खजिनदार या दोन्ही जागा मोहोळ गटाकडे गेल्यात। उपाध्यक्षपदाच्या 4 जागांपैकी 2 जागा मोहोळ गटाला आणि 2 जागा अजित पवार गटाकडे जाणार। सहसचिव पदाच्या 4 जागांपैकी 2 जागा मोहोळ गटाला आणि 2 जागा अजित पवार गटाकडे जाणार। अजित पवार आणि मोहोळ यांनी अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। अजितदादा, आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल। आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल, पण तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल। पण आता एक नक्की आहे की निवडणूक होणार नाही। आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी 4च्या सर्वसाधारण सभेत